स्वीपर कव्हरला क्लिअर करत हा चौकार रियाच्या बॅट मधून. चला एक स्कोरर पाठवायचं लगेच. एक स्कोरर पाठवा डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. स्कोरर पाठवा चला लगेच. आणि ज्याला स्कोरिंग येते त्यांनीच या का, आम्हाला सगळ्यांना सांगायला लागतो सकाळपासून. कोणाचं नाव पण नाही माहिती, तिकडे 2 बॉल होऊन जातात. प्लीज असं करू नका. चला या पटकन या, मॅच चालू झाली आहे. चला दादा तुम्हीच या आता, तन्मय दादा. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अजून एक 4. अजून एक चौकार पाहायला मिळेल. सुलतान भाऊ जरा उठ, तू मागं बस. साहिल बसू दे भाऊला जरा. पुन्हा एकदा डॉट. 4 डॉट 4 डॉट. रियाज हा हेच यांच्याच लगा. मैदानावरती गोलंदाज तयार पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. सुलतान फार चांगले गोलंदाज आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये तितकी जबरदस्त अशी फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. स्विच हिट, व्हॉट अ स्ट्रोक. रियाज वय कमी आहे मात्र गुणवत्ता ठासून ठासून या खेळाडूने भरली आहे. वयवर्ष फक्त 18 ते 19, पण मैदानावरती जबरदस्त फलंदाजी. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार चौकार. विशाल पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवरती स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. रन मशीन ऑफ अरब अनिल म्हात्रे पाहायला मिळतोय. विशाल समोर अनिल. सामना पुन्हा एकदा खुला होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न जरूर होता. मैदानावरती आपण पाहू शकतो आलेला पाहायला मिळेल. सो मात्र डॉट. धावसंख्या फलकावरती 12 पाहायला मिळते. फॉल ऑन द बोर्ड. यांची पण बॉलिंग स्ट्रॉंग आहे ना. दोन्ही टीम चांगली आहे. ही पहिली मॅच भारी होणार. हीच बोललो भारी होणार आहे. सुलतान पण आहे परत टीम आणि सिमो हॉलिडेला त्या दिवशी मॅच पण झाली दोघांची. हो 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 बरोबर. म्हणून एकटेच मारले ना पिनी. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. समाप्ती दुसरा बॉल आहे ना. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. प्रशांतनी एकट्याने मारली मॅच मध्ये. पी पी बोलतात त्याला. पी त्यांच्यात आहे का तो. हा पिवळ्या टीम मध्ये.
धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 12. विशालने कमबॅक करून दिले. अनिल स्पेशली असा खेळाडू आहे ना, त्याला शांत जास्त वेळ ठेवणं कठीण आहे, पण मैदानावरती जाऊन बोलतो शांत बसलाय. आता त्याच्या वतीने कशी बॅटिंग होईल विशालचं कौतुक करेल. ज्या प्रकारे विशालने कमबॅक केलंय ते कमालीचं कमबॅक आहे. गोलंदाज तयार विशाल. पुन्हा एकदा फनसांकडे यूज अपील फिंगर अप OUT. विशालचा कमबॅक जबरदस्त मैदानावरती कामगिरी पाहायला मिळते गोलंदाज विशालची. फलंदाज बाद होईल मैदानाच्या बाहेर. अनिल मात्रे बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे. प्रशांत पी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. अनिल मात्रे मैदानाच्या बाहेर जात आहे. 3 बॉल संघर्ष पाहायला मिळाला. 2 बॉलवरती संघर्ष, तिसऱ्या बॉलचा संघर्ष तुटला आणि अखेर फलंदाज बाद होत असताना अनिल मात्रे बॅक टू दी पवेलियन. नवीन बाट मैदानावरती आपल्याला प्रशांत पी पाहायला मिळतील. रियाज आणि प्रशांत हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत. समस्तपणाने महाराण आणि वरपची स्टारकास्ट आपल्याला पियुष 11 या संघामध्ये पाहायला मिळते. गणेश 11 सकाळच्या सत्रामध्ये त्या संघाने विजय प्रस्थापित केला, त्यामध्ये देखील मॅक्स टू मॅक्स आपल्याला महाराण आणि वरपची स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळाली. इथे देखील तीच स्टारकास्ट पाहायला मिळते. आता पियुष 11 संघाची गोलंदाजी देखील तितकी स्ट्रॉंग आहे, त्यामुळे 50 धावींपर्यंत जरी पोहोचले तरी मॅच इंटरेस्टिंग होणार आहे. संघाकडे राहुल यादव सारखा खेळाडू आहे, निमिष सारखा एक खेळाडू आहे, मंदार, निनाद हे 4 जे गोलंदाज आहेत ना, सहजासहजी मॅच सोडत नाहीत. चिवट गोलंदाज आहेत प्रत्येक गोलंदाज. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. व्ही शेप मधला पहिला मोठा फटका आपण पाहू शकतो. पीच्या बॅट मधून प्रशांत मार रहा. प्रशांतच्या बॅट मधून हा कडाकेदार सिक्सर. थोडस कमी मॅच खेळायची परत. नाही चांगला खेळाडू आहे. जेवल्यानंतर कसं थोडा हेवी होतो ना. मैदानावरती आपण पाहू शकतो वाईट +1. 2 धावा फलकावरती ऍड होतील. धावसंख्या फलकावरती 20. 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील मैदानावरती फलंदाजाच्या खेळीचा अंत होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा धक्का बसेल. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचं पतन. थँक्यू डीजे. ऑन साइडला टर्न केलाय आणि कॅच कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. विकेटचं पटन. पिंटू बॅक टू दी पवेलियन. पिंटूच्या खेळीचा अंत. 1 more विकेट डाऊन.
ती कमबॅक पाहायला मिळतोय. GV11 संघाचं फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. मात्र बॅटिंग लाईनअप फार स्ट्रॉंग आहे. आता मैदानावरती स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पी पाहायला मिळतो प्रशांत आणि तितकाच ताकदवर खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो सुलतान खान. सुलतान पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती हार्दिक पांड्या, अर्थातच योगेश YB, योगेश भुईर पाहायला मिळतील. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार सिक्सर, षटकार. (26 ऑन द बोर्ड). 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ऑनसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न मिस केलाय आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतात. टोटली प्लम्प्ड फलंदाज बाद होतील. विकेट बॅटिंग करू शकतात. पियुष 11 संघाकडे ही कॅपॅबिलिटी आहे. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानावरती GV11 संघ फार चांगली मैदानावरती कामगिरी करतोय आणि स्पेशली मागील ओव्हरमध्ये ज्या प्रकारची विशालनी कामगिरी केली ना ती कमालीची होती. आता त्याच्या पावलांवरती पाऊल ठेवून सुलतान भाई देखील फार चांगली गोलंदाजी मैदानावरती करत असताना पाहायला मिळतील. आबा करंडे 40+ मधील एक गुणवान खेळाडू कशी कामगिरी करतील ते देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. तयार आबा कारंडे. यावेळेस देखील मैदानावरती आलेली सिंगल पाहायला मिळतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा 27 धावा पाहायला मिळतील. सिक्सर नंतर विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल. धावसंख्या फलकावरती 27. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रचंड वेग. व्हाईट बॉल अवांतरची धावफलकावरती होईल 8 आणि धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 28 या आकड्यावर. षटकारानंतर विकेट, त्यानंतर सिंगल. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. मिस्टेक झाली एक्स्ट्रा कव्हर मध्ये. हार्दिक पांड्याचा जीव धोक्यामध्ये होता. पप्पू होते कदाचित आणि यस आलेली सिंगल पाहायला मिळेल. सूचित करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आबा कारंडेचा पाहायला मिळाला. मैदानावरती आलेली सिंगल. लिगबाशी एक धावा अडवेल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकत असताना 29. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. थोडेसे चेंजेस आपण करतोय. 30 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांमध्ये 20 होते. या षटकामध्ये आल्या 10. धावसंख्या 30 आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील ऑनसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि मैदानावरती 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. एंड ऑफ अ थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या फलकावरती 32. 35 धावा.
शाळेच्या गेट समोर ज्यांच्या ज्यांच्या गाड्या आहेत ना मित्रांनो, त्या गाड्या बाजूला काढायचे विनंती असेल. शाळा आता सुटणार आहे. भावेश राजपूत बाबू आपल्याला पाहायला मिळतोय. अर्जुन वसिटासारखा खेळाडू या संघाकडे, ज्याच्याकडे इंटरनॅशनल खेळाडूंच्या सोबत खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. मोठ्या मोठ्या लीगमध्ये आपल्याला नेहमी अर्जुन वसिटा खेळत असताना पाहायला मिळतो. समस्त भारतामध्ये ज्यावेळेस मोठ्या स्पर्धा होतात अर्जुन वसिटाचं नाव पहिला असतो, असा खेळाडू आहे. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट, त्यानंतर नावांतरचा धाव फलकावरती 8 होईल. धावसंख्या फलकावरती 33. 33 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. चला आबा प्लीज थोडंसं सहकार्य करा, ही विनंती असेल. पुन्हा एकदा मिस्टेक होत असताना बाबूकडून आपल्याला पाहायला मिळते. भावेश राजपूत आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती अवांतरचा बॉल, अवांतरची धाव फलकावरती 34. 34 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 34 ऑन द बोर्ड. 34 धावा धाव फलकावरती पाहायला मिळेल. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वन्स अगेन कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग. भावेशकडून आपण पाहू शकतो 2 आतापर्यंत वाईट बॉल हाताळले गेलेत. कमबॅक करणं भावेशला गरजेचं आहे. स्विच हिट अटेम्प्ट होता, थर्डमॅनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. थोडीशी आपण मिसफील्ड पाहायला मिळाली, म्हणजे वेल स्टॉप होता तरी देखील. तारीफ करत असताना सुलतानबाई मैदानावरती आपण पाहू शकतो आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती 35. 35 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खोदून काढलाय. लॉंगॉनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि मैदानावरती 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 37. 37 धावा धाव फलकावरती. 37 ऑन द बोर्ड. 37 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कमबॅक होणं गरजेचं आहे. कमबॅक मैदानावरती होईल का? गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतात. कमबॅक इथून फार गरजेचं राहणार आहे. फुल टॉस मिस हिट. थर्डमॅनच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल. एक्झॅक्टली ही सिंगल ॲड होईल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचली आहे 38. 38 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. गेट समोर 4-5 गाड्या लावल्या त्या ज्यांच्याकडच्या प्लीज बाजूला काढायचं विनंती असेल. सिक्युरिटीचा राऊंड जो आहे तो फिरतोय, त्यामुळे विनंती असेल त्या गाड्या बाजूला काढायचं ती विनंती. अवेसिक लॉंग साईडला टर्न करत असताना मिस्टेक पाहायला मिळते. वेगाने बॉल हाताळले जातात आणि तिथे कुठेतरी फलंदाज बीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. मैदानावरती आलेली सिंगल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 39 पाहायला मिळते. शेवटचा बॉल. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. विशेपमध्ये जरूर लॉफ करण्यात आला आहे. लॉंग ऑफच्या दिशेला फिल्डिंग चांगली. 2 तर कंप्लीट आहे. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल.
मैदानावरती 2 तर कंप्लीट, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 3 देखील कंप्लीट आहेत. चांगली रनिंग विथ द विकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. अशा रीतीने षटक क्रमांक तिसरं आणि त्यानंतर चौथं देखील समाप्त झाले. धावसंख्या 42 पाहायला मिळेल. बघा, एका गोष्टीची नोंद करून घ्या. जर आपण आपल्या गाड्या बाजूला काढल्या नाही त्या गेटच्या, तर मात्र गाड्या टोईंग केल्या जातील, याची देखील नोंद करून घ्यायची आहे. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मैदानावरती अजय कडू पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम आशेळे. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय. 2 तर कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. मैदानावरती 3 तर कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. डबल 151 ऍक्टिव्ह आहे, लवकर काढायची ही विनंती असेल. यावेळेस बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धाव. डबल 151 ऍक्टिव्हा सिक्युरिटी ती ऍक्टिव्हा उचलून घेऊन जाणार आहे. जर आपण ती ऍक्टिव्हा बाजूला काढली नाही तर धावसंख्या फलकावरती देखील पाहायला मिळेल 46. 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती 3, त्यानंतर सिंगल, त्यानंतर बॉल आला डॉट. 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्यावेळेस देखील मिस्टेक पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये असेल. सिंगल तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती. मैदानावरती तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतात. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. अजून एक मोठा धक्का. असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. पिंच हिटर म्हणून निमिषची ओळख आहे. फार चांगले हिटिंग ॲबिलिटी ॲज अ फिनिशर म्हणून आपण निमिषला नेहमी पाहिलं. 48 बॉल देखील झालेले आहेत 4 आणि अगदी हा स्टेज सजलेला आहे. आता चेरी ऑन द टॉप, चेरी ऑन द केक. निमिष पिंच हिटिंग करू शकेल का? त्याच्या नावाला साजेशी अशी कामगिरी त्याच्या वतीने होईल काय देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग आहे. फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अजून एक धक्का बसेल. 48 ऑन द बोर्ड.
कडू सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. राहुल यादव नावाचे लोक टॅलेंटेडच असतात. एक आमच्या स्टेजवरती बसलेत राहुल भाऊ. यावेळेस देखील मैदानावरती आलेली सिंगल पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती 2 तर कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. एक्झॅक्टली तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि बघता बघता 3 कंप्लीट आहेत का? 3 तर कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. आणि धावसंख्या फलकावरती 50 अप, 51 धावा धाव फलकावरती आणि 52चं लक्ष, 52चं टार्गेट. राहुल यादव असा खेळाडू आहे, चिवट खेळाडू आहे. निनादची एक ओव्हर, मनीष निमिषची एक ओव्हर असेल. 52, 52चं लक्ष आहे. 51 झालेत, 52चं लक्ष. मंदारची एक ओव्हर, ती देखील महत्त्वाची असणार. राहुल यादवची ओव्हर महत्त्वाची असणार आहे. 52चं लक्ष असेल. अर्जुन वसिडाची बॅटिंग. अर्जुन फार मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटमधील. ज्याच्या वेळी एखादी मोठी स्पर्धा होते, अर्जुन आपल्याला नेहमी इन ॲक्शनमध्ये त्या मोठ्या मोठ्या लीगमध्ये पाहायला मिळतो. चला बॉल द्यायचे. चला यानंतर आपल्याला 2 सामने अजून देखील कव्हर करायचे आहेत. बावन्नचं गरज आहे, 52 धावेंची आवश्यकता. यष्टांच्या मागे मास्टरमाइंड अनिल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅकवरती राहुल यादव आहे. टेनिस क्रिकेटमधील राहुल यादव देखील फार मोठं नाव आहे. राहुल यादवच्या प्रत्येक व्हिडिओला जवळपास मिलियन्समध्ये व्ह्यू येतात आणि मिलियन्समध्ये लाईक्स देखील येतात. असू दे, येऊ दे. बावन्न धावेंची आवश्यकता. हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला देखील सुरुवात होतीये. बॉलिंग ट्रॅकवरती राहुल यादव खूप चांगला इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर मिलियन्समध्ये लाईक्स येतात. दीप्ती शर्मा सोबत खेळलाय.
असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. राहुल यादव फार मोठा खेळाडू आहे. चला मैदानावरती सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. अर्जुन देखील फार मोठा खेळाडू आहे, त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट. 52चं लक्ष्य. 52. लास्ट बॉलला 3 आलेल ना, लास्टच्या बॉलला 3. लास्ट ओव्हर का? एक मिनिट. 11 आले लास्टच्या ओव्हरला. पहिल्या बॉलवरती 3 आले. ओके 10 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. येस 10 शेवटच्या ओव्हरमध्ये त्या 10 धावा आल्यात. तरी पण 51 धावा फलकावरती आहेत. 51 धावा फलकावरती आहेत. Yes, 52 is the score and 53 is the target. 53 धावेंचं लक्ष. येस थोडेसे टेक्निकल करेक्शन करतोय. 53 धावेंचं लक्ष असेल. येस थोडीशी स्कोरिंग मध्ये मिस्टेक झाली होती, बट ती आपण सॉल्व करू. 53 53 धावेंचं लक्ष असेल. 53 मैदानासाठी विजया साठी हे लक्ष असेल. राहुल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. स्ट्रायकिंग एंड वरती अर्जुन वसीटा. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. बेस्ट वर्सेस बेस्ट. बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल आलाय डॉट. अर्जुन पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. स्ट्रायकिंग इन वरती अर्जुन पाहायला मिळतोय. स्विच हिट केलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळेल. अर्जुन वसीटा जिसने गेंद को घसीटा और गेंद को पहुंचा दिया बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों के लिए अर्जुन के बल्ले से आता हुआ ये दनदनाता चौका. 4 4 पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये असेल. मैदानावरती बघता बघता बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अर्जुनच्या बॅट मधून अजून एक धमाकेदार स्ट्रोक चौकार. 4 धावा पाहायला मिळतील. पुन्हा एकदा 4 धावसंख्या 8. हिट ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती. थोडेसे विचारविमर्श केला जातोय प्रत्येकाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. मैदानावरती थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं जाईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. अर्जुन वसीटा जोपर्यंत मैदानावरती धावा बनतील हे प्रत्येकाला माहिती आहे. मात्र दुसरीकडे राहुल यादव फार मोठं नाव आहे. TDPL मध्ये देखील आपल्या गोलंदाजीचा करिश्मा या खेळाडूने केला होता. असा राहुल यादव मैदानावरती पाहायला मिळतोय. ज्याचे बेस्ट फिगर देखील आपल्याला 4 विकेट 8 रन TDPL मध्ये 2 ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. असा खेळाडू पाहायला मिळतोय राहुल यादव. दुसरीकडे अर्जुन वसीटा आपल्याला पाहायला मिळतील ॲज अ ओपनर. आय थिंक मेगा स्पोर्ट्स वाघबिल या संघाकडून खेळला होता. दिल्ली टीमकडून देखील हा खेळाडू खेळला असा अर्जुन. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. मिड ऑफमध्ये
फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळेल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. डॉट नंतर 4, त्यानंतर 4 आणि पुन्हा एकदा डॉट. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हे षटक फार महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठल्या नाही तरी देखील चालतील. विकेट वाचून खेळणं गरजेचं आहे. आणि विकेट याचाच उल्लेख करत होतो. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आहे. 4 बॉलमध्ये वर्चस्व अर्जुनचं होतं. 5व्या बॉलवरती वर्चस्व आपल्याला राहुलचं पाहायला मिळतोय. राहुलने विजयाची चाहूल दिली आहे. आता मैदानावरती बडी मछली चाल में फलंदाज बाद अर्जुन वसीटा बॅक टू दी पवेलियन. बाबू पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. बॉलिंग ट्रॅक वरती राहुल तयार. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. मैदानावरती बॉल आलाय डॉट. षटक क्रमांक पहिलं समाप्त होईल. सफलता मिळाली आहे. सफल ओव्हरची समाप्ती होईल. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. धावसंख्या 8. चला रियाज, अनिल भाऊ थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं आहे. पी भाऊ प्लीज. यानंतर आपल्याला सामना कव्हर करायचा आहे, त्यामुळे ही विनंती असेल. षटक क्रमांक पहिले समाप्त. धावसंख्या 8 या आकड्यावरती. बॅटिंग फार स्ट्रॉंग आहे. विचार केला तर GB11 संघाची सुलतानबाई सारखा एक खेळाडू आहे, अजय कडू सारखा खेळाडू आहे या संघाकडे. त्यामुळे बॅटिंग लाईनअप अतिशय स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळेल. जरी एक खेळाडू बाद झाला अर्जुन, तरी देखील मैदानावरती अजून देखील आचल आणि भावेश बाबू सारखा खेळाडू आहे. त्यामुळे इथे देखील धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल याची मात्र शंका नाही आहे. बॉलिंग ट्रॅक वरती मंदार आपल्याला पाहायला मिळतील. मंदार दमदार कामगिरी करतील का पाहणं इंटरेस्टिंग आहे. मॅन फ्रॉम वरअप मंदार पानसरे. मंदार आपल्याला पाहायला मिळतील जे नेहमी दमदार कामगिरी करतात. बॉलिंग स्ट्रॉंग आहे, दुसरीकडे बॅटिंग स्ट्रॉंग आहे. त्यामुळे आता हे बॅटल बघायला मजा येणार आहे. आता आचल स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय, ज्याच्याकडे कॅपेबिलिटी आहे, कॅलिबर आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे असा खेळाडू मैदानावरती तयार. यावेळेस पहिलाच बॉल झाली आहे मिस्टेक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर, षटकार.
गोलंदाज आहेत, फार चांगले फिल्डिंग नेहमी आपण मंदारकडून पाहतो. त्या समवेत आपल्याला रियाज देखील पाहायला मिळतात. फार चांगले गन फिल्डर आहेत, काही फिल्डर आहेत जे फार चांगली कामगिरी नेहमी करतात. मंदार पुन्हा एकदा तयार, कट करण्याचा प्रयत्न, दात मागितली जाते मात्र आलाय बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती स्थिरता धारण करत असताना आपल्याला 15 पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा मैदानावरती तयार. साईडला टर्न करण्याचा प्रयत्न मैदानावरती जरूर असेल. रियाज पाहायला मिळत आहेत. सिंगल ॲड होईल, फलक देखील पुढे सरकत असताना 16 पाहायला मिळते. एक सिक्सर आलं, त्यानंतर सिंगल पाहायला मिळते, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळेल. सो मैदानावरती धावा बनतायत, पण ज्या वेगाने पाहिजेत त्या वेगाने धावा बनत नाही आहेत. तुम्हाला 52 ते 53 धावा पाहिजेत. अर्जुनची विकेट आली, त्यानंतर थोडंसं दडपण, थोडंसं प्रेशर. आचलच्या बॅटमधून एक सिक्सर देखील आपल्याला पाहायला मिळालं. सो मैदानावरती आपण पाहू शकतो जी कामगिरी अपेक्षित आहे ती कामगिरी फलंदाजांकडून होत नाही आहे. गोलंदाजांकडून चांगली गोलंदाजी होती आहे. मात्र हेच क्रिकेट आहे. 2 बॉल जर चांगले फेकले, एखाद बॉल खराब फेकला, त्यावरती 6 आला, पुन्हा एकदा इक्वेशन बॅलन्स होतं. आणि या दोन्ही टीमकडे गुणवत्ता ठासून मारली आहे. पियुष 11 आणि जीवी 11. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल, एस टी रक्षक अनिल मात्रे आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचं पतन असताना आपल्याला पाहायला मिळते. अनिल सेफ अँड डाऊन द बॉल आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाज बाद होतील. विकेटचं पतन. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र 16. मध्ये 37 धाब्यांची आवश्यकता आहे. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमेश ठाकरे, विश्वनाथ जाधव, त्यानंतर सुमित ढेकले, करण अंबाला. हॅलो हां सर, कॉमेंट्रीला बोला ना सर. हॅलो, तो फैजल पॅकर दिवस दुसरा वर्ष का? यावेळेस देखील कट केलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळतोय. थर्डमॅनच्या दिशेला ऑल सीमारेषा पलीकडे जात असताना जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौकार, 4 धावा. पॉइंट समय सूचकता दाखवून मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न कोणी करत नाहीये, फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील मैदानावरती गन फिल्डर पाहायला मिळतोय. गन फिल्डर आहे YB.
2 धावा आड होतील. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतं 22 धावा. फार चांगल्या 2 षटकं राहिलेत. एक महागडा षटक या मॅचमध्ये कुठेतरी काढता पाव घ्यावा लागेल आणि त्या महाग षटकाच्या शोधामध्ये आता भावेश मैदानावरती उतरलाय. चौकार आलाय, त्यानंतर डबल. अजय कडूचं येणं अजून देखील शिल्लक आहे. स्किल ऑन साईडला टर्न केलाय. वेगाने फिल्डर आलेत. सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 23 धावा. चौकारानंतर डबल आणि पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळेल. 3 बॉलमध्ये 7 धावा आतापर्यंत खर्च करत असताना राहुल पाहायला मिळत आहेत. राहुल विजयाची चाहूल देऊ शकेल का? भावेशची विकेट इथून महत्वाची आहे. दुसरीकडे भावेशला एखादा मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. एखादा मोठा फटका खेळला नाही या मॅचमध्ये कमबॅक देखील पाहायला मिळेल. मात्र विकेट, फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रम्प कार्ड आता सुलतानबाई मैदानावरती आलेले आहेत. आता सुलतानबाईला आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी करावी लागेल. आम्ही अनेक मॅचेस असा बघितल्यात ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये होता आणि सुलतानबाई यांनी सामना जिंकून दिलाय. आता तीच स्थिती मैदानावरती निर्माण झाली आहे आणि सुलतानबाई मैदानावरती पाहायला मिळतील. बडे मॅच का बडा खिलाडी सुलतानबाई आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये अशी कुठलीही टुर्नामेंट नाही सुलतानबाईजींनी खेळली नाही. सुलतानबाई आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत राहुल, यंगस्टर आहे पण काय कामगिरी करतोय, दमदार जबरदस्त कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती राहुल आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती सुलतान यांना आपण पाहतोय, सुलतान खान. मिस्टेक पाहायला मिळते. वाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. एसटी रक्षण करत असताना देखील महत्त्वाचं असतं अशा गोलंदाजांना एसटी रक्षण करणं. कला आहे ती देखील. अनिल म्हात्रे या कलेमध्ये महारत आहे त्यांच्याकडे. अंडरआर्म क्रिकेट फार चांगलं खेळायचं. त्यानंतर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल, फक्त दिशा दाखवली. मैदानावरती गन फिल्डर पाहायला मिळतात मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त चौकार, एफर्टलेस 4 बाय सुलतान खान. चौकार. एक बॉल बाकी, एक बॉल एक्स्ट्रा होता, व्हाईट बॉल. येस, त्यामुळे एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 28 धावा फलकावरती. राहुल थोडंसं बॅकफुटवरती आता असेल, कमबॅक करावं लागेल. कमबॅक त्याच्या वतीने होईल काय देखील पाहणं तितकंच गरजेचं. यावेळेस देखील लवा फुल टॉस विषयमध्ये लॉफ करण्याचा प्रयत्न होता. मैदानावरती आलेली सिंगल. सुलतानबाई यांनी स्वतःच्या कांद्यावरती विश्वास ठेवलाय आणि घेतलेली सिंगल पाहायला मिळते. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होईल, जे मात्र तिसऱ्या धावसंख्या 29 विजयासाठी अजून देखील 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 24ची आवश्यकता. 12 मध्ये 24 हे इक्वेशन. डू ऑर डाय सिच्युएशन वरची मॅच. मारा नाहीतर मरा, डू ऑर डाय हे सिच्युएशन. कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी असेल? येस, 12 मध्ये 24 ची आवश्यकता. इथून निमिषच्या खांद्यावरती जबाबदारी असेल की जबाबदारी असेल खांद्यावरती, ती म्हणजेच निनादच्या.
पेस भरपूर आहे पण ते टप्पा माहीत नाही नाही टप्पा बिप्पा पण आहे पण त्याचं कसं माहिती आहे का प्रेशर सिच्युएशनला बारीक राहणार वेग खूप आहे निमिषच आहे निमिषच आहे कोण नाही निमिष नाही खेळला नाही राहुल बोललो राहुल बोलतो राहुल 4 विकेट 8 रन ऑरेंज टीम निमिष आपल्याला पाहायला मिळतील गुणवत्ता या खेळाडूकडे ठासून भरली वेग प्रचंड आहे लेदर बॉल क्रिकेटचा दांडगा अनुभव या खेळाडूकडे पाहायला मिळतोय आणि आता हे बॅटल मजा येईल पाहायला 12 मध्ये 24 ची आवश्यकता आहे 12 बॉल 24 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल 12 मध्ये 24 ची आवश्यकता गोलंदाज मैदानावरती तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील कामगिरीत चोख बजावणं गरजेचं आहे तशी कामगिरी मैदानावरती होईल का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे गोलंदाज तयार यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतील मैदानावरती आलेले सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा आणि येस वन शॉट का सर वन शॉट पाहायला मिळतोय आणि कौतुक करावं लागेल रियाजचं अडॅप्ट केला पुढे आला त्यानंतर त्याने पाहिलं की दूर खेळा स्ट्रेच केला एकच धाव असेल चला लक फॅक्टर सुलतान भाई यांचा ऑन झालाय प्रचंड वेगासाठी ओळखला जातो निमेश जाधव गोलंदाज तयार निमेश यावेळेस देखील बॉल हवेमध्ये असेल आणि बघता बघता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सुलतान यांच्या बॅटमधून हा बिग ब्लास्ट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जब मसले बड़े होते सुल्तान अपने टीम के लिए खड़े होते सिक्सर निमिष थोडंसं प्रेशरमध्ये जरूर असेल अडचणीमध्ये आता संघ सापडलाय कारण सिक्सर आलाय धावसंख्या फलकावरती 36 धावा पाहायला मिळतील 36 ऑन द बोर्ड कमबॅक करणं गरजेचं आहे मात्र सुलतान भाई जोपर्यंत मैदानावरती आहेत ना तोपर्यंत प्रत्येकाला माहिती आहे 70% मॅच GV11च्या बाजूने यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय प्रचंड वेग आणि स्वतःवरती नाराज सुलतान भाई आहेत मात्र बॉल चांगला होता 9 बॉल 16 9 मध्ये 16 धावा हे इक्वेशन पाहायला मिळतोय 9 बॉल 16 धावा हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल कोण खतम 17 पाहिजे येस 17ची आवश्यकता होती स्ट्रोक तर पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतोय बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर सुलतान यांच्याकडून सुलतान यांच्या पुढच्या 6 साठी 500 रुपये असतील चल या मॅच मध्ये कधीही षटकार मारला तरी देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल 42 ओके बिग फॅन आहेत तिरुमल राव 42 ऑन द बोर्ड 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील थोडंसं प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय जरूर आहे निमेशवरती गोलंदाज CR एमिश सुलतान भाई स्ट्रायकिंग एंडवरती आहेत कमालीची बॅटिंग त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते
GV11 संघासाठी मी म्हणेल सुलतानबाई यांचं राहणं गरजेचं आहे. मात्र निमेश बॉल के बाद बोलेगा. यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळेल. पहिली आली सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. 5 अटीतटीची आहे. 7 मध्ये 11ची आवश्यकता. 7 मध्ये 11. तिरुमलजीराव यांच्याकडून 500 रुपये. जर सिक्सर मारला तर सुलतानबाई यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असेल. आणि निमेश येस मोठे फॅन आहेत ते, बिग फॅन आहेत तिरुमलराव सुलतानबाई यांचे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय मैदानावरती. स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळेल. ऑल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार चौकार. आणि आता इक्वेशन पाहायला मिळतोय. उर्वरित बॉल असतील 6 आणि 6 मध्ये 7. थँक्यू डीजे. योगेश आपल्याला पाहायला मिळतील. योगेश भोईर. 6 मध्ये 7 ची आवश्यकता आहे. योगेश भोईर. कल्याण ग्रामीणचा हार्दिक पांड्या. योगेश भोईर जो अनऑर्थोडॉक्स पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी मशहूर आहे. बॉलिंग ऍक्शन अगदी अनऑर्थोडॉक्स पद्धतीची आहे पण इफेक्टिव्ह असते. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील भावेश आहेत. आणि भावेश आहेत तर मी म्हणेल 90% ही मॅच GV11च्या साईडला आहे. पण एखादी विकेट या मॅचमध्ये कमबॅक देखील होऊ शकतं. फार तगडा आव्हान मैदानावरती देण्याचा प्रयत्न. धावसंख्या फलकावरती 46. त्यावेळेस देखील कोलवडप्याचा बॉल हवेमध्ये असेल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. फिल्डर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो. जी मात्र डबल धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 48 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 5 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता. अनऑर्थोडॉक्स पद्धतीने गोलंदाजी करण्यासाठी माहीर आहेत गोलंदाज योगेश. त्या ॲक्शनचा त्यांना फायदा होईल का हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. यावेळेस देखील खोलवडप्याचा बॉल पाहायला मिळतोय. टीममध्ये फिल्डर असतील मैदानावरती आलेली सिंगल. 4 मध्ये 4. 4 बॉल 4 ची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती सुलतान. एखादी विकेट या मॅचमध्ये कमबॅक देखील होईल. मात्र सुलतान काय जबरदस्त टचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो बॉल त्यांच्या बॅटवरती येतोय तो बॉल डायरेक्ट मैदानाच्या बाहेर जातोय. ही ओळख आहे सुलतान खान यांची आणि त्या ओळखीचं प्रत्येक उदाहरण देत असताना मैदानावरती फार चांगली कामगिरी. ऑन साईडला टर्न केलाय. फक्त दिशा दाखवली आणि अशा रीतीने सामना झालाय आपण पाहू शकतो. जो मात्र फिनिश आणि मॅन ऑफ द मॅच विदाउट एनी डाऊट ज्याने कमालीची कामगिरी केली की असा सुलतान आपल्याला पाहायला मिळेल सामन्याचा सामनावीर. तिरुमल जीराव यांच्याकडून 500 रुपये सुलतान यांच्यासाठी असेल. चला टॉस साठी या GV11. चला GV11 हार्ड लक टफ लक पियुष 11 संघाला आपण देणार आहोत. GV11 संघ. चला सुलतान भाई आपण मॅन ऑफ द मॅच असाल. GV11 संघ उपस्थित राहणं कॅप्टनचं गरजेचं राहणार आहे. आदित्य 11.
चला सुलतानबाई मॅन ऑफ द मॅच असतील. सुलतानबाई चला टॉससाठी देखील तुम्ही या, ही विनंती असेल. आदित्य 11 टीम. अंतुबाई कुठे आहेत आपण? अंतुबाई सुलतानबाई आपण मॅन ऑफ द मॅच आहेत प्लीज. अंतुबाई कुठे आहेत आपण? चला टॉस त्वरित आपण करतोय. मॅन ऑफ द मॅच सुलतान असतील ज्यांनी कमालीची कामगिरी केली. सुलतान आणि यस तिरुमल राव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल सुलतान यांना. चला आपण टॉस देखील करणार आहोत. सामना असेल तन्मय भाऊ, सामना असेल चला तन्मय भाऊ यस टॉस जिंकले GV11. भाऊ काय डिसिजन आहे? 4 ओव्हरची मॅच आहे. सुलतान भाऊ टॉस जिंकले, डिसिजन कळवायचं आहे. चार ओव्हर 4 गोलंदाज, 1 ओव्हर पॉवर प्लेचा असेल आणि फिल्डिंग चूज केली आहे. सो लगेच फिल्डिंग देखील लावण्यात येईल. चला सामना आपण त्वरित सुरुवात करणार आहोत. आदित्य 11 संघाची बॅटिंग आता आपल्याला अंतू इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. MD मनीष इन ॲक्शन मध्ये, सुलतानबाई इन ॲक्शन मध्ये, अर्जुन वसीटा, बाबू राजपूत आपल्याला पाहायला मिळेल इन ॲक्शन मध्ये, कॅफ देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील.